नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर प्रो एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी निनाद माने तुमचं स्वागत करतो. ओके, तर आजच्या सेशनमध्ये आज आपण बघणार आहोत की वर्गमूळ आणि घनमूळ कसं शोधायचं. वर्गमूळ आणि घनमूळ शोधण्याच्या ट्रिक्स आणि टेक्निक्स आज आपण शिकणार आहोत. कारण सिम्प्लिफिकेशन टॉपिक आपण बघितला, अप्रॉक्सिमेशन आपण टॉपिक बघितला. त्याच्यामध्ये जर वर्गमूळ काढायला एखादी संख्या आपल्याला मोठी संख्या असेल आणि त्याचं जर का वर्गमूळ किंवा घनमूळ काढायचं असेल तर तुम्हाला तिथं अडचणीचं होऊ शकतं. तो एक मार्क तुमचा कट होऊ शकतो. त्याच्यापेक्षा आपण आज काय करणार आहोत, त्याच्यासाठी आपण वर्गमूळ आणि घनमूळ कसं काढता येईल आपल्याला कमीत कमी वेळात, त्याच्या ट्रिक आणि टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या बेसिक्स सहित, फक्त ट्रिक आणि टेक्निकवर आपण नाही चालणार, आपण त्याचं बेसिक सुद्धा बघणार आहोत. तर आजचा टॉपिक आहे वर्गमूळ शोधणे आणि तसंच घनमूळ शोधणे. बघा, जर आमचा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त मित्रांच्यापर्यंत, बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. ओके, चला, वर्गमूळ शोधण्यासाठी काही बेसिक क्रायटेरिया आहेत ते आपण बघायचे आहेत, बरोबर. आता मी एक्झाम्पल म्हणून म्हणजे याचं बेसिक आधी क्लिअर करून घेतो की वर्गमूळ शोधण्यासाठी मला कशाची गरज आहे ते आधी मी शोधून घेतो. 1चा वर्ग काय? 1, ठीक आहे. 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81 आणि 10चा वर्ग 100. आता काय करायचंय बघा, आता इथं 5चा वर्ग 25 आणि 10चा वर्ग 100. 10चा वर्ग, आता कुठल्याही शून्याचा वर्ग असेल, शून्य शेवट असलेल्याचा, तर त्याचा शेवट शून्यानंच होतो. हा, आणि 5चा शेवट सुद्धा 5नच होतो. परंतु इथं 5 पासून वर आणि 5 पासून खाली सेम अंतरावरती, जरा इथं बघा तुम्ही, 6 शेवट झालाय. इथं 5 पासून 2 अंक वर आणि 2 अंक खाली, इथं 1 2 दुसऱ्या नंबरला आणि इथं 1 2 दुसऱ्या नंबरला खाली शेवट सेम न झाला. म्हणजे इथं शेवट कितीनं झाला रे? इथं शेवट 6 झाला. कितीनं झाला? 6 झाला इथं शेवट. इथं शेवट कितीनं होतोय? 9. इथं शेवट कितीनं झाला रे? 4. इथं शेवट कितीनं झाला बघा? 1. बरं, इकडची संख्या बघा जरा, हे किती आहे? 4 किंवा 6. इथं 3 किंवा 7. इथं बघा याचा शेवट 2 किंवा 8 आणि याचा शेवट किती आहे? 9. तुम्ही ऑब्झर्व करा, 5 पासून वर एक एक अंक जर का तुम्ही गेला तर शेवट त्याचा सेम आहे, त्याचा शेवट 4 किंवा 6 होतो. म्हणजे आपण जर का बघितलं तर आपले या संख्या ज्या आहेत त्या वर्ग संख्या आहेत. इकडच्या काय आहेत रे? वर्ग संख्या आहेत. आणि या काय, हे काय आहेत? वर्गमूळ आहेत, बरोबर ना. आपल्याला हे माहिती असणार आहे, इकडचे माहिती असणार आहेत, बरोबर. मग इथं तुम्ही बघा, 6चा शेवट, म्हणजे 6चा शेवट कितीनं होतोय? 6चा शेवट होतो 4 किंवा 6. 6चा शेवट होतो 4 किंवा 6. सुरुवातीला मला प्लॉट तयार करायला लागेल. लगेचच काय म्हणजे थोडंसं बेसिक मला क्लिअर करून घेतलं पाहिजे. याच्यामध्ये डायरेक्ट ट्रिक सांगायला सुरुवात करून काही उपयोग नाही. तुम्हाला बेसिक कळलं पाहिजे की नेमकं इथं घडतंय काय, बरोबर. 6चा शेवट किती नव्हतो? 4 किंवा 6 होतो. इथं बघा 9चा शेवट, इथं बघा 9चा शेवट, इथं 9 म्हणजे 3 किंवा 7 होतो. 3 किंवा 7 होतो. इथं 4चा शेवट कशा नव्हतो बघा? 2 किंवा 8 होतो. 4चा शेवट 2 किंवा 8 होतो. आणि शेवटी 1चा शेवट 1 किंवा 9 होतो. 1चा शेवट 1 किंवा 9 होतो. तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी म्हणून सांगतोय. हे बघा, इथं याची बेरीज किती आहे जरा बघा बरं? 10.
याची बेरीज किती आहे 10, याची बेरीज किती आहे 10, याची बेरीज किती आहे 10. म्हणजे तुम्हाला दोन आकडे लक्षात ठेवायला काही अडचण नाही, पेर लक्षात ठेवायला काही अडचण नाही. 4 असेल तर 6 असणार, 2 असेल तर 8 असणार, 3 असेल तर 7 असणार, 1 असेल तर 9 असणार. का तर त्याची बेरीज किती आहे 10. बघा 4 6 बरोबर. इथं इथं बघा 6चा शेवट म्हणजे समजा ना 4 चौक 16, 6 6 36, 3 त्रिक 9, 7 7 49, 2 दोन्ही 4, 4 चौक 8 8 64, 1 1 1 9 9 81. म्हणजे इथं 6चा शेवट इथं जर 6 आहे त्याचा शेवट किती होणार 4 किंवा 6 न, 9चा शेवट होणार 3 किंवा 7 न, 4चा शेवट होणार 2 किंवा 8 न, 1चा शेवट होणार 1 किंवा 9 न, 1 किंवा 9 न. या गोष्टी तुमच्या लक्षात पाहिजेत. 6 4 6 9 3 7 4 2 8 1 1 9. जर हे तुमच्या लक्षात आलं, एक मिनिट पाहिजे तर हे लिहून घ्या. इथं मी म्हणतो याची जी बेरीज आहे ती किती आहे, इथं 10 10 आहे. लक्षात ठेवायला आपल्याला बरं पडणार आहे ते. ओके चला पुढे बघा. इथं काय म्हणूया आपण, हा 4चा शेवट कशाने होतो 2 किंवा 8, 6चा शेवट कशाने होतो बघा 4 किंवा 6. हा लगेच इथं 6 आलं की बघायचं शेवट 4चा शेवट 6चा शेवट 6चा आहे बघा. हा इथं 9 आलं तर किती रे 3 त्रिक 9 आहे ना, मग 3 आला तर जोडीला कोण आला 7 आला. इथं 1 आलं तर 1 चा वर्ग 1 आहे आणि 1 च्या जोडीला कोण आहे 9 आहे, असं लक्षात ठेवायचं. 2 2 चा वर्ग 4 आहे. ओके लक्षात आलं का. रँडमली हे 4च आहेत आणि 5चा शेवट 5 नच होतो आणि 0चा शेवट 0 नव्हतो. त्यामुळे हे लक्षात ठेवायची काही आवश्यकता नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, कधीही पूर्ण वर्ग जो आहे त्याचा शेवट 2 न 7 2 न 3 न 7 न किंवा 8 न होत नाही. पूर्ण वर्ग संख्या जी असते त्याचा शेवट कधी 2 3 7 8 न होत नाही. इथं बघू शकता तुम्ही 4 न शेवट झाला, 6 न शेवट झाला, 9 न झाला, 1 न झाला, 5 न 0 न, परंतु इथं 2 3 7 8 कधीही येणार नाही. आले लक्षात. आता मी ट्रिकला सुरुवात करतोय. ठीक आहे बेसिक आता तुमच्या लक्षात आलं. आता ट्रिकला मी सुरुवात करतो. एक नंबर आपण घेऊया काय रे 40 96. मला याचं वर्गमूळ शोधायचं आहे. 40 96 याचं मला वर्गमूळ शोधायचं आहे. मग जरा बघा इथं शेवट किती झाला 6 न, म्हणजे 6 म्हणजे इथं बघा बरं 6 म्हणजे काय रे 4 किंवा 6, 4 किंवा 6, 4 किंवा 6. ठीक आहे 3 स्टेप मध्ये आपल्याला काम करायचं आहे. पहिली स्टेप ठीक आहे शेवट, दुसरी स्टेप सुरुवात, आणि तिसरी स्टेप आहे तुलना. या 3 स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे वर्गमूळ शोधायचा आहे. सहजपणे लक्षात येईल. शेवट सुरुवात तुलना. शेवट कशाने झाला 6 ने झाला म्हणून 4 किंवा 6. शेवटच्या 6 ने झाला म्हणून 4 किंवा 6. शेवटचे 2 अंक सोडून द्या. झालं. पहिली स्टेप पूर्ण झाली. आता सुरुवात कशाने होते बघा. याची सुरुवात होते 40 न. 40 अंक कुणाच्या परफेक्ट स्क्वेअरला कोणत्या पूर्ण वर्गाला पार करून जातो तर 36 ला पार करून जातो. बरोबर का. 36 या पूर्ण वर्गाला पार करून जातो. म्हणजे त्याचं वर्गमूळ किती आलं रे 6. त्याचं वर्गमूळ आलं 6. 36 ला क्रॉस करतो म्हणजे 6च्या वर्गाला क्रॉस करतो म्हणून त्याची सुरुवात होणार 6 न. झाली. दुसरी स्टेप झाली. आता तुलना. तिसरी स्टेप आहे तुलना. 6 आणि हा जो इथं आलाय तो 6 आणि त्याच्या पुढचा अंक 7, 6 7 42 यांचा गुणाकार घ्यायचा. 6 7 42. आता आपला नंबर जो आहे तो काय आहे बघा. इथं जो नंबर आहे हा आपला नंबर आहे. जो आपला अंक जो आहे तो किती आहे 40 आहे. किती आहे 40 आहे. आपला अंक या आलेल्या अंकाच्या पेक्षा लहान आहे की मोठा आहे बघायचं. आपला अंक लहान आहे तर लहान घ्यायचा. मी पुन्हा एकदा सांगतोय 40 96 आहे.
40 96 आहे. शेवट कशाने झाला 6 न, म्हणून उत्तराचा शेवट आपल्या 4 किंवा 6 न होणार. शेवटचे 2 अंक सोडून दिले. 40 कशाला क्रॉस करतो 6 ला. 6 गुणिले 7 42. इथं किती आहे 40. 42 पेक्षा लहान आहे म्हणून लहान घ्यायचा. लहान आहे म्हणून लहान घ्यायचा. 10 सेकंदाचं काम मी पुन्हा एकदा सांगतो. 40 96. ठीक आहे. 4 किंवा 6 शेवटचे 2 नंबर सोडून दिले. 40 कशाला क्रॉस करतो 6 ला. 6 गुणिले 7 किती 42. 40 लहान आहे म्हणून काय उचलायचा 4. तुम्हाला असं वाटत असेल हा विचार करायला वेळ जातो, पण अजिबात सुद्धा वेळ जात नाही. लक्षात ठेवा, कधीही असं होत नाही. शिकवताना वेळ लागतो याचा अर्थ सोडवताना वेळ लागेल असं नाही. तुम्ही बिनधास्तपणे हे 5 सेकंदात सॉल्व्ह करू शकता. लक्षात घ्या, मी 3 स्टेप बघितलेले आहेत. 3 स्टेप काय शेवट, सुरुवात आणि तुलना. शेवट, सुरुवात आणि तुलना. आले का लक्षात? बघा, मी अजून एखादा अंक घेतो, पाहिजे तर अजून एखादा अंक घेतो. ठीक आहे, प्रॅक्टिससाठी. ठीक आहे, बघा आता एक अंक आपण घेऊया. ठीक आहे, एक अंक आपण घेऊया. हा, एक अंक आपण घेऊया. आता काय हे बघा, वर्गमुळात 34 81. हा, एक आहे म्हणजे काय रे 1 किंवा 9. शेवटचे 2 सोडून दिले. 34 कशाला क्रॉस करतो 25 ला, म्हणजे 5 ला. ठीक आहे, 5 गुणिले 6 किती आले रे 30. 34 काय आहे मोठा आहे म्हणजे काय उचलणार तुम्ही 9. मोठा आहे म्हणजे काय उचलणार तुम्ही 9, कारण आपला अंक 34 आहे ना. आपला अंक 34 आहे. लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा सांगतोय 34 81. काय 34 81. हा, एक आहे म्हणजे शेवट किती होणार 1 किंवा 9 न. तुम्ही लक्षात ठेवा. हा, 1 4 6 9. हा, 1 4 6 9 हे नंबर लक्षात ठेवा. 1 चा शेवट होतो 1 किंवा 9 न. 4 चा शेवट होतो 2 किंवा 8 न. 6 चा शेवट होतो 4 किंवा 6 न. आणि 9 चा शेवट होतो 3 किंवा 7 न. ठीक आहे. हा, चला, इथे 1 आहे म्हणजे 1 किंवा 9 न. शेवटचे 2 अंक सोडून दिले. 34 कशाला क्रॉस करतो तर 25 म्हणजे 5 ला. 5 ला क्रॉस करतो. 25 चा वर्ग म्हणजे 25 कशाचा वर्ग आहे 5 चा, म्हणजे 5 ला क्रॉस करतो. बरोबर. 5 गुणुले त्याच्या पुढचा अंक 6 घ्यायचा, गुणाकार करायचा 30. इथं किती आले 34. आपला नंबर मोठा आला म्हणून मोठा घ्यायचा. आता तुम्ही म्हणाल की सर हे 6 गुणिले 7 का घेताय तुम्ही. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी इथं तुम्हाला याच्या आधी पण म्हटलोय 5 पासून वर आणि 5 पासून खाली सेम अंक आहेत. 5 पासून वर 6 6, 5 पासून वर 9 खाली 9, वर 4 खाली 4, वर 1 खाली 1. म्हणजे हे इथं मी काय करत असतो सांगतो तुम्हाला. 6 गुणिले 7 केलं 6 42 आलं. 42 आलं म्हणजे हा 42 हा मिड नंबर आला. म्हणजे हे बघा, कधीही लक्षात ठेवा 65 चा वर्ग कसा करायचा. 65 चा वर्ग कसा करायचा. लिंक तुटू देऊ नका, नीट लक्ष द्या, कारण मी बेसिक सांगतोय. ट्रिक बरोबर जर का बेसिकची जोड असेल तर तुम्हाला आयुष्यात हे कधीही विसरणार नाही. बेसिकची जोड पाहिजे. हे 42 का घेतोय मी, 6 गुणिले 7 का घेतोय तर बघा 65 चा वर्ग किती आहे. 65 चा वर्ग कधीही 5 शेवट असेल तर त्याचा वर्ग कसा करायचा तर 6 गुणिले 7 करायचं. 6 गुणिले 7 किती 42. तर 42 च्या पुढे 25 लावायचं. 42 च्या पुढे 5 चा वर्ग लावायचा. 6 गुणिले 7 42 करायचं आणि त्याच्या पुढे 25 लावायचं. 75 चा वर्ग कसा कराल रे 7 गुणिले 8, 7 8 56 आणि 5 चा वर्ग 25. बर, कळलं का. त्यानंतर 55 चा वर्ग कसा कराल सांगा बरं. 5 गुणिले 6, 6 पंचे 30 आणि 5 चा वर्ग 25. असं करायचं कधीही. मग मी काय करतोय माहितीये का, इथं हे जे 42 आपण जे आणतोय हा मी म्हणजे 65 चा वर्ग चेक करतोय थोडक्यात. 42 25. जर का मला सांगा आपला नंबर
आपला नंबर जर का याच्या आत असेल तर मला सांगा आपले दोन आन्सर आहेत ना. हे बघा शेवट किती नव्हतोय, 4 नव्हतोय किंवा 6 नव्हतोय. सुरुवात कशा नव्हते, 6 नव्हते. म्हणजे 6 म्हणजे आपली दोन उत्तर असणार आहेत. तर 64 किंवा 66. मग 64 की 66, 64 की 66. मग चेक करायचं 65चा वर्ग चेक करायचा. म्हणजे 65चा वर्ग 42 25. आता दिलेला नंबर हा 42 25च्या आत आहे. आत आहे म्हणजे 64. आत आहे म्हणजे 64. आता इथं बघा 2 मिनिटं इथं बघा तुम्ही 34. हा आता बघा इथं 5 सक 30, 30 25 दिलेला नंबर हा याच्या पुढं आहे की मागं आहे, तर पुढं आहे. पुढं आहे म्हणजे 9. पुढं आहे म्हणजे 9, कारण 30 25 कशाचा वर्ग आहे, 55चा वर्ग आहे. मग 55च्या पुढं हे बघा सुरुवात 5 न होणार म्हणजे 51 किंवा 59, 51 किंवा 59. मग तो जर का 55च्या वर्गाला क्रॉस करून पुढे गेला तर 59, 55च्या वर्गाला क्रॉस करायचा राहिला तर 51. सिंपल लॉजिक आहे. मी मिड नंबर बघतोय. लक्षात ठेवा इथं जे आहे आपण जे बघितलं सुरुवातीला, हे जे मिड नंबर आहे एकदम मिड जो आहे, ठीक आहे, हा जो मिड नंबर आहे याला क्रॉस करून पुढे गेला तर पुढं, मागं राहिला तर मागं. लक्षात आलं का? मग मोठा आला तर पुढे घ्यायचा, लहान आला तर मागं घ्यायचा. कळलं का? ठीक आहे, व्यवस्थितपणे समजून घ्या. ठीक आहे, मी अजून एक नंबर घेतो आणि तुम्हाला पुढं मग आपण कंटिन्यू करूया. ठीक आहे, आपण कंटिन्यू करूया. हे बघा 75 69. ठीक आहे, 9 आहे. 9 म्हणजे किती रे, 3 किंवा 7. शेवटचे 2 हे बघा 3 स्टेप मध्ये काम करायचे आपल्याला. शेवट, सुरुवात आणि तिसरी म्हणजे तुलना. तिसरी म्हणजे तुलना. ओके, हा शेवट. शेवट 9 झाला, 3 किंवा 7. शेवटचे 2 सोडून दिले म्हणजे पहिली गोष्ट, म्हणजे पहिली स्टेप पूर्ण झाली. बरोबर. सुरुवात कशाने होते, 75. 75 म्हणजे कितीला, 64. 64 म्हणजे 8 ना. हा 8 9 72. 8 9 72. 75 मोठा आहे, मोठा आहे म्हणून 7 घ्यायचा. आपला नंबर हाय, आपला नंबर किंवा आपला जो अंक आहे तो हाय, लक्षात घ्या. हा जर का मोठा असेल तर मोठा घ्यायचा, हा जर का लहान असेल तर लहान घ्यायचा. हा जर का लहान असेल तर लहान घ्यायचा. जसं की बघा एक अजून एक अंक घेऊया. काय, 86 49. हा आता मला सांगा शेवट कितीने झाला, 3 किंवा 7 न. शेवटचे 2 अंक सोडून दिले. 86 म्हणजे 9 ला क्रॉस करतोय. बरोबर. 9 गुणिले 10, 9 10 90. 86 लहान आहे, लहान आहे म्हणून 3 उचलला. सिंपल, एवढंच करायचं आहे. याला मला सांगा 10 सेकंदाच्या पेक्षा जास्त, अरे 5 सेकंदात सुद्धा हे सुटतं. केवळ 5 सेकंदात सुटतं. मी निवांत सोडवलं तरी 5 सेकंदात सुटतंय, लक्षात घ्या. तुम्ही तर पेपरच्या वेळी फास्ट सोडवणार आहे, त्यामुळे हे 5 सेकंदापेक्षा कमी वेळात सुटून जाईल. लक्षात घ्या. आलं का लक्षात? ठीक आहे, आता मग आपण याच्यावरचे एक्झाम्पल्स बघूया. जेवढी जास्त एक्झाम्पल घेता येतील तेवढी तुम्हाला जास्त त्याची प्रॅक्टिस होऊन जाईल. ओके चला. हा 3 स्टेप मध्ये काम करायचं आहे. काय, शेवट, सुरुवात. आता तुम्ही म्हणाल की सर सुरुवात का सुरुवातीला करत नाही तुम्ही, शेवट का? मी इकडून जातोय, लक्षात घ्या, मी इकडून जातोय म्हणून शेवटाकडनं. दुसरी स्टेप सुरुवात आणि तिसरी गोष्ट तुलना. या 3 स्टेप मध्ये मी काम करतोय. हा शेवट कशाने झालं रे, 1 न म्हणजे 1 किंवा 9 न होणार. शेवटचे 2 अंक सोडून द्या, पहिली गोष्ट कंप्लीट. 37 कशाला क्रॉस करतो, 36 म्हणजे 6 ला क्रॉस करतो. 6 गुणिले 7, 6 7 42. हे लहान आहे, लहान आहे म्हणून 1 उचलला. लहान आहे म्हणून 1 उचलला. कळलं का? बघा क्लिअर आहे का? चला दुसरा बघा. दुसरा पुन्हा एकदा 1 आला. 1 म्हणजे 1 किंवा 9. शेवटचे 2 सोडून दिले. 79 कशाला क्रॉस करतो, तर 64 म्हणजे 8 ला क्रॉस करतो. बरोबर, 8 ला क्रॉस करतो. हा 8 9 72. 8 9 72. इथं काय आलं बघा, 79 मोठा आहे म्हणून मोठा उचलला. मी सेम वाले 2 घेतलेले शेवट, 1 9 1 9. लक्षात आलं, एक लहान आहे एक मोठा आहे. लहान आला तर 42 जो आहे. ओके, आपला जो नंबर आहे, आपला अंक कुठला आहे रे, आपला जो अंक आहे
तो 37 आहे. आपला अंक लहान असेल तर काय उचलायचा? लहान. आपला अंक जर का मोठा असेल तर उचलायचा मोठा. शेवटचे 2 नंबर सोडून द्यायचे असतात. शेवटचे 2 नंबर, वर्गमुळासाठी 2 नंबर सोडतोय, घनमुळासाठी आपण 3 नंबर सोडणार शेवटचे. आले का लक्षात? बघा. हा चला, 9. 9 म्हणजे किती रे? 3 किंवा 7. शेवटचे 2 सोडून द्या. 86 कशाला क्रॉस करतो? 9 ला. बरोबर? 81 ला म्हणजे 9 ला. 9 गुणुले 10 किती आले? 9 10 90. इथं किती आहेत बघा? 86. बरोबर? कमी आहेत. कमी आहेत म्हणजे काय उचलणार? कमी. म्हणजे किती? 93. म्हणजे किती? 93. आलं का लक्षात? बघा. चला इथं बघा. इथं हा 3 किंवा 7. शेवट 9 न झाला ना. 3 किंवा 7. शेवटचे 2 अंक सोडून द्या. 68 कशाला क्रॉस करतो? 8 ला. ठीक आहे. 8. 8 गुणिले 9 किती आले रे? 72. 68 लहान आहेत. लहान आहेत म्हणून काय उचलले आपण? लहान. ठीक आहे. येते का लक्षात? 8 9 72. 72 हे लहान आहेत. लहान आहेत म्हणून लहान उचलले. आलं का लक्षात? एकदा याचा स्क्रीनशॉट घ्या. बघा. ओके. चला बघा पुढे. बघा चला अजून बघूया. 4. 4 म्हणजे काय रे? 4 म्हणजे काय बघा. 4 किंवा 2 किंवा 8. 2 किंवा 8. शेवटचे 2 सोडून दिले. शेवटचे 2 सोडून दिले. हा 84 कशाला क्रॉस करतो? 9 ला. ठीक आहे. 9 गुणुले 10. 9 10 90. 9 10 90. चला म्हणजे हा काय आहे? लहान आहे. लहान आहे म्हणजे काय उचलणार रे? 2. इथं शेवट कशा होणार? 2. आलं का लक्षात? बघा. चला इथं बघा. इथं बघा काय म्हणतोय आपण? 4. 4 म्हणजे पुन्हा एकदा 2 किंवा 8. शेवटचे 2 सोडून दिले. 116 कशाला क्रॉस करतो सांगा? 10 ला क्रॉस करतो. कितीला? 10. आता 10 गुणिले 11 किती आला? 110. हा काय आहे? मोठा आहे. मोठा आहे म्हणून काय उचलला आपण? मोठा नंबर उचलला. मोठा आहे म्हणून मोठा नंबर उचललेला आहे. आलं का लक्षात? बघा. चला तिकडे बघूया. हा 6. 6 म्हणजे काय रे? 4 किंवा 6. शेवटचे 2 सोडून दिले. उरले 237. 237 कशाला क्रॉस करतो रे? 225 म्हणजे 15 ला क्रॉस करतो की नाही? 15 ला क्रॉस करतो की नाही? चला आता गंमत बघायची. इथं 15 गुणिले 16 करायचं. आता मला एक सांगा, 15 गुणिले 16 सोपं आहे का वगैरे? म्हणजे 10 सेकंदात आपण म्हणतोय करायचं कॅल्क्युलेशन किंवा 5 सेकंदात करायचं कॅल्क्युलेशन. 15 गुणिले 16 म्हणजे तोंडी होणार आहे का? बघा. म्हणून मी काय म्हणतोय, आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की 15 गुणिले 16 म्हणजे काय? म्हणजे काय? तर गुणाकार म्हणजे काय असतं? हे बघा. 15 गुणिले 16 म्हणजे 15 वेळा 16 किंवा 16 वेळा 15. 15 गुणिले 16 म्हणजे 15 वेळा 16 किंवा 16 गुणिले 15 म्हणजे 16 वेळा 15. 15 वेळा 16 किंवा 16 वेळा 15. मला एका प्रश्नाचं उत्तर फक्त द्या. 15 गुणिले 16 तुम्ही 15 वेळा 16 घेतलं किंवा 16 वेळा 15 घेतलं. आम्ही हे कंटिन्यू करतो 16 वेळा 15. हा 16 वेळा 15. मला सांगा 15 वेळा 15 म्हणजे काय रे? 15 वेळा 15 म्हणजे 15 गुणिले 15 आणि ते किती आहे? 225. ते किती आहे? 225. मी अजून वेळा हे 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 किती वेळा झालं? 15 वेळा झालं. मी अजून एक वेळा जर का मी घेतलं तर हे 16 वेळी झालं की नाही सांगा बरं? 16 वेळा झालं की नाही? हे 240. हे 240 म्हणजे 15 गुणिले 16 मी तोंडी करू शकतो. काय करायचंय फक्त मला? 15 गुणिले 16 म्हणजे 15च्या वर्गात 15 मिळवायचा आहे. 15च्या वर्गात 15 मिळवायचा आहे. मग 15चा वर्ग आपला पाठ आहे तो किती आहे? 225 अधिक 15 240. अजिबात सुद्धा याला कॅल्क्युलेशन करायचं नाही, पेपरवर करायचं नाही. मग इथं किती आहे? 237 आहे. मग 237 लहान आहे म्हणून काय उचलला? 4. म्हणून काय उचलला? 4. आलंय का लक्षात? बघा. 15 गुणिले 16 मी करणार नाही. 15 गुणिले 16च्या ऐवजी 15च्या वर्गात 15 मिळवा. 15च्या वर्गात जर का 15 मिळवले तर मला काय भेटतील?
15 गुणिले 16च भेटणार ना. 15चा वर्ग म्हणजे 15 वेळा 15. अजून एकदा जर का मी ऍड केले तर 16 वेळा मला 15 भेटतील. म्हणजेच काय होणार रे, याचा गुणाकार मला भेटून जाणार तोंडी. आलं का लक्षात बघा. जर तुमच्या लक्षात आलं असेल ही गोष्ट तर आपण पुढे जाऊया. हा 6 पुन्हा एकदा 4 किंवा 6 अंक हळूहळू मोठे करत नेऊया आपण. ठीक आहे, हळूहळू मोठे करत नेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल, आयडिया येऊन जाईल. बरोबर. हा चला बघा इथं आता आतापर्यंत आपण 9 10 90 11 10 110 वगैरे असं तोंडी करत होतो. पण 15 गुणिले 15चा पाढा 16 पर्यंत आपला पाठ आहे का, नाही. मग आपण ही जुगाड पद्धत थोडीशी वापरायची. लक्षात आलं का. हा चला शेवट किती नव्हतोय 6 न म्हणजे 4 किंवा 6 न. बरोबर. हा शेवट 184. मग 184 कशाला क्रॉस करतो बघा, 169 म्हणजे 13च्या वर्गाला, म्हणजे कशाला 13ला. बरोबर. 13चा वर्ग आता 13 गुणिले 14 म्हणजेच 13च्या वर्गात आपल्याला 13 मिळवायचा आहे. म्हणजेच 169 अधिक 13 करायचं आहे. आता 169 अधिक 13 तोडी कसं करायचं, हे बघा डायरेक्ट 13 ऍड करायचं नाही, 10 ऍड करा, 3 ऍड करा किंवा पहिल्यांदा 3 ऍड करा परत 10 ऍड करा. आता 169 अधिक 3 172 अधिक 10 182. 182 किती वेळ लागतो तोंडी करायला, किती वेळ लागतो. 169 अधिक 13 169 अधिक 3 करा 172 अधिक 10 182. इथं 184 आहे, इथं 184 आहे. म्हणजे काय आहे रे, हे मोठा आहे आपला वाला नंबर. आपला नंबर कुठला आहे रे, आपला अंक जो आहे तो हा आहे. बरोबर. आपला नंबर मोठा आहे तर मोठा घ्यायचा म्हणजे 36. 136 समजलं आहे का, एकदा सांगा. ठीक आहे, समजलं असेल तर लाईक करा एकदा व्हिडिओला. ठीक आहे, पण मी जेवढं प्रयत्न केला की सोप्यात सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगता येईल. ओके चला पुढे बघूया. 4 म्हणजे काय रे, 2 किंवा 8. 4 म्हणजे काय रे, 2 किंवा 8. शेवट कितीने झाला 4. बरोबर. 2 किंवा 8 शेवटचे 2 सोडून दिले 449. आता 449 कशाचा वर्ग आहे 449 तर 21. कशाला क्रॉस करून जातोय 449 तर 441 म्हणजे कशाला 21 ला. बरोबर ना, म्हणजे 21. बरोबर. 21 आता 21 गुणिले 22 म्हणजे काय रे, 21चा वर्ग आत्ताच एवढाच आपण डोक्यात घेतलाय ना, 441 अधिक 21 म्हणजे 21 गुणिले 22 म्हणजे काय रे, 21चा वर्ग अधिक 21. मी आता लिहितोय सवय लागेपर्यंत, पण तुम्ही असं लिहित बसू नका. 441 अधिक 21 तुम्ही एवढंच लिहायचं, 441 अधिक 21. हा 441 अधिक 1 442. 442 अधिक 20 462 म्हणजे हा कमी आहे म्हणून उचलला 2. 212. समजलं का बघा, 212. आलं का लक्षात. बघा पुढं 6 म्हणजे काय रे, 4 किंवा 6. 6 म्हणजे 4 किंवा 6. शेवटचे 2 सोडून दिले. 547 कशाला क्रॉस करतो बघा, 547 कशाला क्रॉस करतो, 529 म्हणजे कितीला रे, 23च्या वर्गाला. बरोबर. हा कारण 576 आहे ना पुढं 24चा वर्ग. बरोबर. 529 23ला म्हणजे सुरुवात 23 न होणार. बरं आपल्याला 23 गुणिले 24 करायचं आहे म्हणजेच काय रे, 23च्या वर्गात आपल्याला 23 मिळवायचं आहे म्हणजेच 529 मध्ये आपल्याला 23 मिळवायचं आहे. बरोबर. हे सगळं डोक्यात राहिलं पाहिजे. 529 अधिक 3 532 अधिक 20 552. 552 इथं काय आहे 547 आहे. कमी पडतोय म्हणजे 4 उचला. कमी आहे ना, हा आपला अंक कमी आहे म्हणून 4 घेतला. आलंय का लक्षात बघा. ओके समजलं जर का असेल तर सांगा कमेंट मध्ये तसं. ठीक आहे चला. 9 म्हणजे किती रे, 3 किंवा 7. शेवटचे 2 अंक सोडून दिले. 610 कशाला क्रॉस करतो बघा, 610 576 म्हणजे 24ला. बरोबर. 24ला. बरोबर. आता आपलं काय ठरलंय याच्यात 576 ज्याला क्रॉस करतो तो आणि हा नंबर एकत्र करायचा म्हणजे 24च्या वर्गात 24 मिक्स करायचा. हा किती आले, 4 ऍड करा 80 झाले, परत 20 ऍड करा 600 झाले. हे झाले 600. हे किती आहेत 610
म्हणजे आपल्याला मोठा अंक उचलायचा आहे, कारण 600 आहे, हे 610 आहे. आलं का लक्षात? बघा चला, 9 9 म्हणजे काय रे? 3 किंवा 7. 9 म्हणजे 3 किंवा 7. आता हे हे बघा, हे माझं पाठ आहे, त्यामुळं तुम्हाला कदाचित सर हे एवढं फास्ट कसं काय? हे बघा, एकदा तुम्ही लक्षात घेतलं, 1 4 6 आणि 9 हे 4 अंक लक्षात ठेवायचे आहेत. 1 म्हणजे काय रे? 1 किंवा 9. 4 म्हणजे काय? 2 8. 6 म्हणजे काय? 4 6. आणि 3 म्हणजे काय रे? 3 7. एवढं फक्त लक्षात ठेवा. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 4 चा वर्ग 16, 3 चा वर्ग 9. एवढं लक्षात ठेवा. 1 च्या जोडीला 9 येणार, 2 च्या जोडीला 8 येणार, कारण यांची बेरीज 10, यांची बेरीज 10, यांची बेरीज 10, यांची बेरीज 10. ओके, लक्षात आलं का? बघा चला पुढे बघा, 3 किंवा 7. ठीक आहे. 497 कशाला क्रॉस करतात? 497 कशाला क्रॉस करतात? बघा, 484 म्हणजे 22ला. 22ला. हा, पण तुमचे वर्ग किमान 30 पर्यंत पाठ पाहिजेत. वर्ग कितीपर्यंत पाठ पाहिजेत रे? कारण कशाला क्रॉस करतोय हे कळण्यासाठी वर्ग पाठ पाहिजेत. किमान 30, किमान 30 पर्यंत, किमान 30 पर्यंत. ओके, बरोबर. बघा ना, मी 247 उत्तर काढलं, म्हणजे माझं जर का पाठ असेल, 24 वर्ग पाठ असेल, तरच मी हे काढू शकतो, बरोबर की नाही? हा, तर किमान 30 पर्यंत तुमचे पाठ पाहिजेत. मी म्हणतो 50 पर्यंत जर का केलं तर तुम्ही एकदम सेफेस्ट मोड मध्ये आहात. 50 पर्यंत जर का केले वर्गपाठ तर तुम्ही एकदम सेफेस्ट मोड मध्ये आहात, टेन्शनच घ्यायचं नाही मग. हा चला, 22ला क्रॉस करतो म्हणजे 22ला क्रॉस करतो. आता 22चा वर्ग 484 अधिक 22 करायचा आहे. 2 ऍड करा, 86 झाले, अधिक 20 ऍड करा, 6, 506. बरोबर ना? 506, 86 झाले त्याच्यामध्ये, मग 506. 497 काय आहे? लहान आहे, म्हणून आपण उचलला 23. म्हणून उचलला आपण 23. आलं का लक्षात? बघा, स्क्रीनशॉट घ्या एकदा ह्याचा. ओके, हा चला बघा पुढे. पुढे बघा, हा 1. 1 म्हणजे काय रे? 1 किंवा 9. हा, 1 किंवा 9. भरपूर क्वेश्चन घेतलेले आहेत आपण, बरोबर ना? आतापर्यंत प्रॅक्टिस व्हायला पाहिजे, बरोबर? आता समजायला पाहिजे तुम्हाला. हा, 1 किंवा 9. 670 कशाला क्रॉस करतो? 670, 670 25ला क्रॉस करतो, बरोबर ना? 25 म्हणजे 25ला क्रॉस करतो. 25चा वर्ग किती? 625 अधिक 25 किती आलं रे? 50. 650. मग हा अंक आपला जो आहे तो मोठा आहे. मोठा आहे म्हणून 9 उचललं, मोठा अंक उचलला. मोठा असेल तर मोठा अंक उचलायचा, लहान असेल तर लहान. ठीक आहे. अरे इथं शेवट कशा नाही जरा बघा बरं, शेवट कशानं आहे? शेवट आहे 25 न, म्हणजे 5 न. 5चा शेवट 5 नच होतो. 5चा शेवट 5 नच होतो, बरोबर? शेवटचे 2 नंबर सोडून दिले. 506 कशाला क्रॉस करतो? तर कशाला क्रॉस करतो सांगा ना? 24ला, सॉरी कितीला? 22ला. 484, 484 म्हणजे 22. 225 असणार आहे उत्तर. किती असणार आहे? 225. इथं चेक कर, इथं तुलना तुलना नसणारच आहे का? याचा शेवट 2 नसतात ना, याचे 2 शेवट असतात, म्हणून तुलना करायला लागते. ज्याचा शेवट एकच आहे त्याचं काय आहे बघा, हे बघा 25 आहे म्हणून, म्हणजे शेवटी 5 आहे म्हणून 5 घेतला मी. शेवटी शेवटी 5 आहे म्हणून शेवटी काय घेतला मी? 5 घेतला. ठीक आहे, शेवटचे 2 नंबर सोडून दिले. 506 कशाला क्रॉस करतो बघा बरं? 22ला क्रॉस करतो म्हणून 22 लिहिलं, संपलं. 506 484ला नाही का क्रॉस करत? 506 क्रॉस करून जातो ना 484ला. ओके, चला पुढे बघा. हा, पुढे बघा, 1 किंवा 9. 1 किंवा 9. 357 कशाला क्रॉस करतो? 357, 357 289 म्हणजे 17ला क्रॉस करतो. 17ला क्रॉस करतो, 289, बरोबर? हा, मग 17चा वर्ग अधिक 17 म्हणजे 289 अधिक 17. हा, मग 289 इथं आहे जो नंबर त्याचा वर्ग करायचा, त्याच्यात तोच मिळवायचा. ओके, हा इथं बघा 289 आणि 7, 296 अधिक 10, 296 अधिक 10 306. एक मिनिट,
अरे 18ला क्रॉस करतो ना, 324ला क्रॉस करतो. सॉरी 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 324 18ला. हा 18ला 324 357 कशाला क्रॉस करतो, कारण 17ला क्रॉस करतोय पण लेटेस्ट कशाला क्रॉस करतोय ते चेक करायचं असतं. 324 18ला क्रॉस करतो. हा मग 18चा वर्ग अधिक 18. हा 324 अधिक 18 324 अधिक 8 किती आले 32. 332 आणि 42 342 हे किती आहे 57. म्हणजे आपण काय उचलणार 9 189 189. आणि आता शेवटी बघा काय रे 4 4 म्हणजे काय रे 4 म्हणजे 2 किंवा 8 2 किंवा 8 शेवटचे 2 सोडून द्या. 888 कशाला क्रॉस करतो 888 कशाला क्रॉस करतो तर बघा कितीला क्रॉस करतो 28ला. ठीक आहे 28चा वर्ग किती 784 बरोबर. हा 29ला किती 700. ठीक आहे 1 मिनिट. हा ओके ओके कितीला क्रॉस करतोय हा 29ला क्रॉस करतोय. कितीला क्रॉस करतोय 29ला म्हणजे 29 29चा वर्ग. ठीक आहे 29चा वर्ग अधिक 29 म्हणजे किती 841 अधिक 29 800. हे बघा 29 गुणुले 30 हे करण्यापेक्षा याची ऍडिशन करायची. आता 29 त्रिक 87 म्हणजे 870 डायरेक्ट ते यायला पाहिजे ऍक्च्युली 29 गुणुले 30 असतं. तर 28 गुणुले 29 असतं तर काय केलं असतं मी तर 28च्या वर्गात 28 मिळवलं असतं हे बरं पडलं असतं ना मला. आता 29 त्रिक 87 हे डायरेक्ट तुम्हाला येते सोडा पण हा म्हणजे हा अंक काय झाला रे मोठा आला म्हणून हा उचलला 298. लक्ष देत आहे का बघा 28चा वर्ग किती 28चा वर्ग येतो 784 पण 29चा वर्ग येतो 841 बरोबर 841 आणि त्याच्यामुळं काय होणार रे आन्सर काय होणार 29 न सुरुवात होणार. आलं का लक्षात बघा. ठीक आहे जर हे लक्षात आलं असेल तर आपण घनमूळ कसं शोधायचं याकडे बघणार आहोत. ठीक आहे मी पुन्हा एकदा सांगतो शेवट कशाने होतोय बघायचा. मी शेवटी एक्झाम्पल्स थोडेसे डिफिकल्ट घेतलेले आहेत. पेपरला तेवढे डिफिकल्ट येतीलच असं नाही लक्षात आलं. पेपरला सोपे क्वेश्चन येतात त्यामुळे तुमची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. ठीक आहे शेवट सुरुवात आणि सी काय रे तुलना. तुलना कशासाठी कारण 2 नंबर भेटतात मला असे आणि त्यातला एक मला फिक्स करायचा असतो म्हणून मला तुलना करावी लागेल. चला आता बघूया घनमूळ शोधणे. आता मला बघायचं घनमूळ शोधणे. 1चा घन 1 2चा घन किती रे 8 3चा घन 27 4चा घन 64 5चा घन 125 6चा घन 216 7चा घन 729 हा 343 8चा घन किती 512 9चा घन 729 आणि 10चा घन किती रे 1000. आता मगाशी तुम्ही बघू शकता की 1चा वर्ग होता 1 2चा वर्ग होता 4 3चा वर्ग होता 9 4चा वर्ग होता 16 5चा वर्ग होता 25 6चा वर्ग 36 बरोबर 36 बरोबर 7चा वर्ग 49 8चा वर्ग 64 9चा वर्ग 81 आणि 10चा वर्ग 100. इथं हे असे पेअर मध्ये होतं की नाही म्हणून मला तुलना करावी लागत होती बरोबर. पण आता इथं बघा 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे 5 आहे 6 आहे 7 आहे 8 आहे 9 आहे आणि 0 आहे म्हणजे 10च्या 10 नंबरनं शेवट झालेला आहे. रिपीट असे आलेले आहेत का बघा नाही आले. ओके नाही आलेले. मग आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला बघा हे बघा 1चा शेवट कशाने होतोय
1 द्या विषय सोडून. 4चा शेवट 4 5चा शेवट 5 6चा शेवट 6 9चा शेवट 9 आणि 0चा शेवट 0 इथं बघा 2चा शेवट कशाने होतोय रे 8 2चा शेवट कशाने होतोय 8 3चा शेवट कशाने होतोय 7 इथं शेवट बघा इथं घन आहेत आणि हे इकडचे घनमूळ असणार आहेत, हे घनमूळ असणार आहेत बरोबर. हा 3चा शेवट कशाने होतो 7 इथं 7चा शेवट कशाने होतोय बघा बरं 3 आणि 8चा शेवट होतोय 2 बरोबर. एवढंच लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं आहे 2 8 3 7 2 8 3 7 एवढंच लक्षात ठेवायचं. 2चा शेवट 8 होतो 8चा शेवट 2 होतो 3चा शेवट 7 होतो 7चा शेवट 3 होतो. बेरीज लक्षात घ्या 10 येते इथं पण बेरीज 10 येते. मागाच्याच त्या 2 पेयर आहे 2 8 3 7 2 8 3 7. जर का हे 4 अंक तुम्ही लक्षात ठेवले तर बाकी या व्यतिरिक्त सगळ्याचा शेवट त्याच नंबरनं होतो. म्हणजे बघा इथं 1चा शेवट 1 4चा 4 5चा 5 6चा 6 9चा 9 0चा 0 फक्त 2 8 3 7 2 8 3 7 2चा 8 3चा 7 7चा 3 8चा 2 शेवट होतो. जर का असं असेल तर मला कुठल्याही संख्येचा जर का घनमूळ काढायचं झालं तर मला काही अडचण येणार नाही. आता मी एक्झाम्पलसाठी घेतोय किती रे हे बघा क्यूब रूट कशाचं 5832 5832 किती आलं 5832. जरा बघा इथं शेवट कशाने झाला इथं 2च भाग आहेत, एक तर शेवट बघायचा आणि दुसरा म्हणजे सुरुवात बघायची. इथं शेवट कशाने झालाय रे 2 2 शेवट झाल्यावर आपलं काय ठरलंय 8 शेवटचे 3 नंबर सोडून द्यायचे. किती नंबर सोडून द्यायचे घनमूळ आहे म्हणून 3 वर्गमूळाला किती सोडत होतो आपण 2 घनमूळ आहे म्हणून किती 3 बरोबर. हे कशाला क्रॉस करतोय बघा ना 5 कशाला क्रॉस करतोय बघा 1लाच जास्त क्रॉस करतोय. हे बघा इथं हे घन आहेत यातल्या 5 कशाला क्रॉस करतोय 1ला म्हणून आलं 18 उत्तर. किती आलं शेवट काय आहे 8 आणि सुरुवात काय आहे 1 बघा बस झालं शेवट. एवढंच करायचं आपल्याला चला अजून एक बघूया. हा चला बघा इथं काय 1,03,823 हा 823. जरा बघा इथं हे काय आहे रे 3 आहे म्हणजे शेवट कशाने होणार 7 शेवटचे 3 अंक सोडून दिले. 103 कशाला क्रॉस करतोय रे 64 म्हणजे कितीला 4ला झालं. सुरुवात कितीनं झाली 4 संपलं. 47 आलं उत्तर. 47 आलेलं आहे उत्तर. समजलंय का एकदा सांगा याचा स्क्रीनशॉट घ्या समजलं असेल तर. 2च स्टेपचं काम आहे फक्त घनमूळ शोधायचं फक्त 2च स्टेपचं काम आहे. वर्गमूळ शोधायला आपण 3री स्टेप का लावत होतो कारण इथं शेवट सेम नंबरनी व्हायचे बरोबर. नेमकं आपल्याला कळणार कसं की 9 आहे की 1 आहे 3 आहे की 7 आहे 2 आहे की 8 आहे 4 आहे की 6 त्यासाठी आपण तुलना करत होतो. पण इथं मात्र त्याची काहीही गरज नाही. आता बघा मी काय करतो क्वेश्चन्स सोडवायला घेतो ठीक आहे. हा 3 आहे म्हणजे काय रे 7 शेवटचे 3 सोडून द्या. शेवटचे 19 कशाला क्रॉस करतोय 8ला म्हणजे 2ला 8 म्हणजे 2 संपलं उत्तर. हे तर 2 सेकंदाचं पण काम नाही. शेवट 4चा शेवट 4 शेवट सोडून दिले. 13 कशाला क्रॉस करतो 8ला 8 म्हणजे 2 2चा क्यूब आहे ना 2चा घन आहे 8 8ला क्रॉस करतो ना सिंपल. हा 3 म्हणजे काय रे 7 3 म्हणजे 7 शेवटचे 3 सोडून द्या. 50 कशाला क्रॉस करतो तर 3च्या वर्गाला ठीक आहे. 4चा वर्ग 64 आहे लक्षात ठेवा. सॉरी 4चा घन 64 आहे 3चा घन 27 आहे 27ला क्रॉस करतोय अजून 64ला नाही क्रॉस करत म्हणजे सुरुवात कशाने होणार याची 3. चला इथं 2 म्हणजे काय रे 8 शेवटचे 3 सोडून द्या. 54 कशाला क्रॉस करतोय पुन्हा एकदा 3ला क्रॉस करतोय बघा कळलं का क्लिअर आहे. चला सिंपल आहे एकदम सिंपल आहे लक्षात घ्या काही अवघड नाही. चला 8 म्हणजे काय रे 8 म्हणजे बघा 8चा शेवट 2 शेवटचे 3 नंबर सोडून द्या. इथं 778 कशाला क्रॉस करतो 778 9ला क्रॉस करतो. कितीला क्रॉस करतो 9ला 729 आहे ना 778 9चा क्यूब किती आहे 729 आहे बरोबर म्हणजे 9ला क्रॉस करतो म्हणजे किती आलं 9 92 उत्तर आलं.
92 उत्तर आलं. समजलं का? इथं 2 आहे, 2 आहे म्हणजे काय रे 8. शेवटचे 3 सोडून द्या. 447 कशाला क्रॉस करतो? 343 म्हणजे 7च्या क्यूबला क्रॉस करतो म्हणजे 7 आलं. कळलं का? कारण 8चा किती आहे रे? 8चा 512 आहे, खूप दूर आहे. 474. तुमचं फक्त 10 पर्यंतचे क्यूब पार्ट असतील तर तुम्ही सहजपणे हे सोडवू शकता. ठीक आहे, 30 पर्यंत स्क्वेअर आणि 10 पर्यंत क्यूब पार्ट करा, तुम्हाला हे आरामात जमेल. ठीक आहे, चला पुढे बघा. पुढे बघा, हे किती आहे? 4. 4चा शेवट किती न होतो? 4 न होतो. ठीक आहे, शेवटचे 3 सोडून द्या. 39 कशाला क्रॉस करतो बघा बरं? 39 कशाला क्रॉस करतो? ठीक आहे, 3च्या क्यूबला म्हणजे 34ला क्रॉस करतो, 27ला क्रॉस करतो. बरोबर झालं. सुरुवात बघायचा, शेवट बघायची. हा चला, 7. 7 म्हणजे किती? 3. 571 कशाला क्रॉस करतो? 512 म्हणजे 8च्या क्यूबला 83. तर किती आलं? 83. बघा, समजलेलं आहे का? ठीक आहे, इथं फक्त काय बघायचं आहे तुम्हाला? शेवट आणि सुरुवात, एवढंच बघायचं आहे, बाकी काही बघण्याची गरज नाही. ठीक आहे, समजलं असेल तर इम्प्लिमेंट करा, याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, रोज एक 20-20 एक्झाम्पल जरी तुम्ही सोडवले, असं 4 दिवस जरी तुम्ही केलं, 4-5 दिवस जरी केलं, तरी तुम्हाला 6व्या दिवशीपासून कशाची गरज नाही पडणार. तुमच्या कायमस्वरूपी हे लक्षात राहील, कायमस्वरूपी लक्षात राहील. मी पुन्हा एकदा रिवाइज करतोय तुम्हाला. जर का मला वर्गमूळ शोधायचा असेल, वर्गमूळ शोधायचा असेल तर मला 3 स्टेपची गरज आहे. पहिली स्टेप आहे शेवट बघायचा, दुसरी स्टेप आहे सुरुवात बघायची, सुरुवात बघायची आणि तिसरी स्टेप आहे तुलना करायची. ठीक आहे, काय करायची? तुलना बघायची. शेवट काय रे? 1 4 6 9. 1 4 6 9. 1चा शेवट 1 किंवा 9 न, 4चा शेवट 2 किंवा 8 न. ठीक आहे, 6चा शेवट 4 किंवा 6 न आणि 9चा शेवट 3 किंवा 7 न. ठीक आहे, आणि घनमूळ जर का मला शोधायचं असेल, मला घनमूळ जर का शोधायचं असेल तर मला फक्त 2 स्टेपची गरज आहे. एक शेवट बघायचा आणि दुसरी सुरुवात बघायची, सुरुवात बघायची. मी दोन्हीलाही सेम प्रकारचं टेक्निक तुम्हाला सांगितलेलं आहे. इथं फक्त एक स्टेप वाढते, तुलना, कारण 2-2 अंक आहेत. इथं कुठलीही गरज नाही. ठीक आहे, सगळ्याचा शेवट त्यानंच होतो. म्हणजे काय रे? 2चा शेवट 8 न होतो, 3चा शेवट 7 न होतो, 7चा शेवट 3 न होतो, 2चा शेवट 8 न होतो, बाकी 1चा शेवट 1 न, त्यानंतर 4चा शेवट 4 न, 6चा शेवट 6 न होतो. ठीक आहे, त्यानंतर 5चा शेवट 5 न होतो, त्यानंतर काय राहिलं? 9चा शेवट 9 न होतो, 0चा शेवट 0 न होतो. लक्षात आलं का? ओके, अजून कुठला राहिलाय का? बरं, राहिला तरी काय हरकत नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, नाही कुठला राहिला, बरोबर आहे. आलं का लक्षात? बघा, एवढं जर का तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. इथं फक्त एवढी एकच पेअर लक्षात ठेवा, 2 पेअर लक्षात ठेवा. काय बाकी काय त्याचा शेवट त्यानं होतो हे लक्षात ठेवायची काही गरज मला वाटत नाही. 2 8 3 7 एवढंच लक्षात ठेवा. बरोबर? ओके, जर का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांच्यापर्यंत, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आजच्यासाठी आपण इथंच थांबूया, नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.